साधारणतः नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नलमध्ये त्यांना चेअरमन म्हणून, चीफ गेस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यांचे 18 विद्यार्थी PhD कंप्लीट त्यांच्या अंडर गायडन्स झालेले आहेत. 45 MTech गायडन्स त्यांनी केलेले आहेत. BTechला 75 BTech चे गायडन्स त्यांनी केलेलं आहे. अनेक संशोधन प्रकल्पात ते स्वतः सहभागी आहेत. साधारणतः 1.2 कोटी रुपयांचा निधी आणून त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि प्रोसेस ऑप्टिमायझेशन, केमिकल प्रोसेस ऑप्टिमायझेशन, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, एनर्जी कॉन्झर्वेशन या क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. शिक्षण क्षेत्रातील एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार, त्यानंतर लोकमतने त्यांना पुरस्कार दिलेला आहे राष्ट्रीय शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय नेतृत्व म्हणून. त्याच्यानंतर केमकॉन दोस्त म्हणून त्यांना ओळखलं जातं. तसेच त्यांच्या अनेक मानद नेमणुका झालेल्या आहेत. फेलो ऑफ इन्स्टिट्यूशन इंजिनियर्स, लाईफ मेंबर ऑफ इंडियन सायन्स काँग्रेस, मुलांसाठी फार महत्त्वाचं आहे की सायन्स काँग्रेसचं ते लाईफ मेंबर आहेत. प्रेस्टिजियस अपॉइंटमेंट्स त्यांच्या आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांवर. ते चेअरमन स्किल एज्युकेशन डेव्हलपमेंट महाराष्ट्र स्टेटचे होते. दुसरं म्हणजे राज्याचे जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये पण एक त्या धोरणात त्यांचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. ते धोरण बनवण्यामध्ये त्याच्यातलं पुढचं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे उच्च शिक्षणातलं जे कौशल्य आहे ती जीवन कौशल्य कशी होतील यासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. असा भरगच्च 34 वर्षांचा शैक्षणिक प्रवास आज आपल्या समवेत पुढचा काही काळ राहणार आहेत. मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सर. सर, मी सचिन माळेगाव सरांनाच विनंती करते की त्यांनी आपल्याला आज लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अरविंद रानडे सर यांचा देखील आपल्याला परिचय द्यावा. अरविंद रानडे सरांचा परिचय सुद्धा खूप मोठा आहे. मी त्यांना महाराष्ट्रातली एक व्यक्ती, केंद्र सरकारमध्ये एका महत्त्वाच्या विभागात काम करते आणि अतिशय ॲक्टिव्हली काम करते म्हणून एक आम्हाला नेहमी अभिमान वाटतो. सर महाराष्ट्रातील बीड, आष्टी येथील आहेत. सायंटिस्ट म्हणून ते काम करतात आणि ॲस्ट्रॉनॉमी आणि स्पेस कम्युनिकेशन किंवा पॉप्युलरेशन ऑफ विज्ञान प्रसार, म्हणजे विज्ञान प्रसार जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामधलं जे पॉप्युलरेशन आहे त्या सेक्टरमध्ये ते काम करतात. त्यांची PhD ॲस्ट्रॉनॉमिकल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये झालेली आहे आयुका येथे. तसेच त्यांनीही अनेक संशोधन प्रकल्प सादर केलेत, अनेक रिसर्च पेपर लिहिलेत, रिपोर्ट्स लिहिलेत. त्यानंतर ते सातत्याने आपल्या सगळ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांमधून लेख लिहितात. त्यांचे लेख अतिशय माहितीपूर्ण असतात कारण संपूर्ण अत्याधुनिक आणि अधिकृत माहितीचा डेटा त्यांच्याकडे असतो. त्याच्यामुळे त्यांचे लेख सर्वांनी वाचावेत. मला असं वाटतं की विज्ञान प्रसारचं जे मॅगझिन येतं त्यामध्येही ते काढण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. एक महत्त्वाचं रिसोर्स संदर्भ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आत्तापर्यंत त्यांनी साधारणतः टीचर्सचे 250 ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट केलेले आहेत. अनेक वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा आणि कॉन्फरन्सेस त्यांनी घेतल्या, ज्याच्यामध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड, एक वैज्ञानिक जाणीव किंवा माणसाचा वैज्ञानिक स्वभाव किंवा वृत्ती तयार व्हावी यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात. तसेच त्यांनाही पुरस्कार मिळालेले आहेत. लीलाबाई पिटकर अवॉर्ड त्यांना फर्स्ट रँक स्पेस सायन्स युनिव्हर्सिटी जे पुण्याचे आहे त्याचं मिळालेलं आहे. तसंच विपिन जोशी फाउंडेशनचं आचार्यश्री नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तो मध्य प्रदेश येथून दिला जातो. सप्टेंबर 13 तो मिळालेला आहे. ERADA नावाचा विज्ञान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तो लातूरमधून मिळालेला आहे डिसेंबर 17. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पोलंड, कोलंबिया, कतार येथे त्यांचा प्रवास झालेला आहे. तसाच फर्स्ट नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल त्यांनी भरवला होता. तसेच म्हणजे लार्जेस्ट प्रॅक्टिकल सायन्स जे काही आहे त्याचं त्यांनी कोऑर्डिनेशन केलेलं आहे. 2000 विद्यार्थ्यांपर्यंत प्रॅक्टिकल केमिस्ट्री असा विषय घेऊन त्यांनी इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2015 भरवला होता त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली. तसेच ते नॅशनल लेवलची जी टॅलेंट सर्च एक्झाम आहे त्याचे ते कोऑर्डिनेटर, कन्व्हेनर आहेत. विद्यार्थी विज्ञान मंच मंथन नावाने ते ओळखलं जातं. ते ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे लाईफ मेंबर पण आहे. मेट्रोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे लाईफ मेंबर आहे आणि इंडियन सायन्स काँग्रेसचे लाईफ मेंबर आहे. विज्ञान प्रसार ही सतत देणगी देण्याची गोष्ट आहे. तीही मनापासून आतून आवड असावी लागते.
विविध शतकांमध्ये परंपरांमध्ये विखुरलेल्या भारतीय सामान्य माणसाला विज्ञानाचा शाश्वत अनुभव घेण्यासाठी एकाच पातळीवर आणण्याचं एक मोठं अवघड काम ते विज्ञान प्रसाराच्या माध्यमातून करत आहेत. तर केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या खात्यात एक कर्तव्य तत्पर हसतमुख अधिकारी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. एक एडविन हबलचं प्रसिद्ध वाक्य सरांच्या कार्याला एक्सप्लेन करण्यासाठी मला असं वाटतं की खूप छान उपयोगाचं आहे. इक्विप्ड विथ हिज 5 सेन्सेस मॅन एक्सप्लोर्स द युनिवर्स अराउंड हिम अँड कॉल्स द ॲडव्हेंचर सायन्स. विज्ञान प्रसार हा 6वा सेन्स सर तुम्ही आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. तो समर्थपणे आपण सांभाळत आहेत. मी आपलं स्वागत करतो. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची नवीन जबाबदारी सरांकडे दिली. आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. मी पुढील सूत्र. थँक्यू सर. 11वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे जे आपण संमेलन आपण इथे 3 दिवसापासून आजचा त्याचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाचे समारोपीय व्याख्यान देण्यासाठी मी माननीय डॉक्टर अरविंद रानाडे सर यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यान द्यावं. फोकस थोडा ॲडजस्ट करणार. हा डायस आहे, हे होत नाही त्याच्यामध्ये. हे नुसतं हलवलं नाही एवढं पूर्ण कव्हर होतं. हा डायस आहे, हा डायस ॲडजस्ट होतो. इकडचे लोक करतात. चालतं का? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष MGM विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास. ठीक आहे. तुम्ही सपकाळ. त्याचबरोबर या 3 दिवसीय संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मूर्ती आणि ज्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला असे आदरणीय सोमण सर, जे खगोल विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत असे प्रयत्न करणारे हेमंत मोने, आणि आज आपल्या सर्वांचा एकत्र आणण्याची ज्यांनी फार मोठी अशी भूमिका घेतलेले श्रीनिवासजी, आणि महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातनं आपण या 3 दिवसीय खगोल वैज्ञानिक किंवा हौशी खगोलकी करणाऱ्या सर्व खगोलप्रेमींना माझा सर्वांना नमस्कार. खरं तर 3 दिवसाचा जो कार्यक्रम मी बघितला तेव्हा माझ्या पूर्णपणे लक्षात आलं की महाराष्ट्र खऱ्या अर्थाने बघितलं तर खरोखर भाग्यवान आहे. त्याची कारणही तशीच आहे. मला वाटतं तुम्ही मला एवढाच काय म्हणता येईल की मुभा द्याल. गेली 17 वर्ष मी राष्ट्रीय पातळीवरती काम करतोय आणि त्या कारणाने भारतातल्या जवळजवळ सगळ्या ठिकाणी सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या भाषांमध्ये जाऊन काम करायची संधी मिळाली. तिथल्या लोकांना जवळून बघायची संधी मिळाली. पण खरं सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा जो मोठा मी असं म्हणेन की संग्रह आहे आणि बुद्धिजीवी वर्ग आहे, हे आपल्या सर्वांसाठी नक्कीच अभिमानाची आणि कौतुकाचीच बाब आहे. कारण खऱ्या अर्थाने विज्ञान कुठलंही असू द्या, विज्ञान असेल किंवा साहित्य असेल, तर महाराष्ट्र माझ्या तरी पाहण्यामध्ये खरोखर नशीबवान आहे. भरपूर लेखक, भरपूर साहित्य निर्माण, अशा भरपूर गोष्टी महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. आणि याचं साधारण कारण म्हणजे साहजिक कारण असं आहे की या मातीमधनं जी व्यक्तिमत्व निर्माण झाली त्या सगळ्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आणि ज्यावेळेला खगोल विज्ञानासारखा आपण विचार करतो, आपल्याबरोबर सोमण सर आहेत. मी जसं म्हणालो की ते आज माझ्याबरोबर किंवा मी त्यांच्याबरोबर आहे हे कळल्यानंतर ज्या लोकांची प्रतिक्रिया ऐकली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्यांचा जो छाप आहे ती वयाच्या 17व्या वर्षाची व्यक्ती, म्हणजे ते स्वतः 80चे आहेत, म्हणजे 17व्या माझे वडील किंवा आई या सगळ्यांना ते माहिती आहेत, वेगवेगळ्या कारणांनी माहिती आहेत. त्यामुळे हे निश्चित लक्षात आलं की सोमनांसारखी, जयंत नारळीकरांसारखी, महाबळांसारखी, केंभावी सरांसारखी अशी महान व्यक्ती खगोल विज्ञानामध्ये मराठीमध्ये विज्ञान पोहोचवण्याचं जे कार्य करत आलेली आहे. आणि काल मला पूर्ण खात्री आहे की ज्या वेळेला सोमन सर त्यांच्या भाषणात बोलत असतील त्यावेळेला अगदी टिळक असतील, त्याचबरोबर व्यंकटेश बापूजी केतकर असतील, अशा सगळ्यांचा संदर्भ पण दिला असेल. आणि त्याच्यामध्ये
खगोल वैज्ञानिकांनी कशी ह्या विषयासाठी असलेली तत्परता, त्यात असलेलं गांभीर्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे कशा पूर्वकाळापासून त्याविषयी संवेदनशील अशा भावनेने बघणारी ही मराठी मंडळी आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर साहित्यही फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. आज निरोप समारंभाच्या वेळी मला दिलेल्या वेळेतच मी माझे शब्द संपवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण माझा जो विषय आहे आज, खरं तर तुम्ही त्या स्लाईडकडे ही मी माझ्यासाठी केलेली मदत आहे. तुम्ही ते वाचलं नाही तरी चालेल, कारण मी बोलणार आहे ते मराठीत बोलणार आहे आणि मी दिल्लीत गेली 17 वर्ष काम करत असल्यामुळे माझे सगळे सहकारी हिंदी किंवा इंग्लिश याच्यामध्येच बोलतात. मराठी तिथे फारशी मंडळी नाही आहे, त्यामुळे मला हे सगळं तयार करताना मला स्वतःला बसून वेळ न मिळाल्या कारणाने हे हिंदीत मी लिहिलेलं आहे, पण मी प्रत्यक्षात मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार. हे माझ्यासाठी रेफरन्स आहे, पण मी काय बोलतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कदाचित त्याच्यामध्ये शब्द कमी जास्त होतील आणि मी पण गेली 17 वर्ष पूर्णपणे दिल्लीत असल्यामुळे मराठी फारसं बोलायला मिळत नाही, पण ज्या वेळेला महाराष्ट्रात येतो त्यावेळेला अवश्य मराठी बोलतो आणि घरातही मराठी बोलत असल्यामुळं प्रयत्न निश्चित आहे. पण इकडे तिकडे झालं तर तुम्ही मला जरूर माफ कराल अशी खात्री आहे, कारण 17 वर्ष हा फार मोठा काळ आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक मराठी शब्द येईलच असं नाही. अर्थात माझं शिक्षण मराठीत झालेलं असल्यामुळे बरेचसे शब्द मराठीत मला माहिती आहेत, पण ते प्रत्यक्षात उतरतात का नाही ही परीक्षेची वेळ आहे, त्यामुळे बघूया काय होतं ते. तर सुरुवातीला जसं मी म्हटलं की हा आज आपण निरोप समारंभचा कार्यक्रमाला आपण सगळे एकत्रित आहोत. गेली 3 दिवस तुम्ही खगोल विज्ञान, अंतराळ विज्ञान, त्यातले मोठी मोठी लोक तुमच्या समोर येऊन त्यांनी भाषणं दिली किंवा त्यांनी आपले बौद्धिक तुमच्या समोर मांडलं आणि हे मांडत असताना तुमच्या हेही लक्षात आलं असेल की खगोल विज्ञान खरोखर किती विशाल आहे आणि एवढं अथांग आहे, एवढं मोठं आहे की ते कळण्यासाठी आपल्याला कितीतरी जन्म घ्यायला लागतील तेव्हाही ते कळेल की नाही याची आपल्याला मनामध्ये भीती वाटते. आणि ज्या वेळेला आता आपण इथनं परत जाणार आहोत त्यावेळेला अजूनही आपल्यासमोर फार मोठी आव्हानं समोर आहेत, त्याचबरोबर भरपूर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. हे ज्यावेळेला आपण पाहणार आहोत त्यावेळेला काही संदेश पण मी तुमच्याबरोबर द्यायचा प्रयत्न करणार आहे. काही मिनिटापूर्वी मी मोने सरांशी बोलत होतो, त्यांनी मला एक आवर्जून विषय सांगितला की तुम्ही त्या विषयावरती बोललात का. मी म्हटलं मी नाही बोललेलो, तुम्ही बोललात का, कारण त्यांनी हा विषय गेली कितीतरी वर्ष हा विषय मांडतात आणि ज्या शहरामध्ये आज आपण बसलेलो आहोत त्या शहराचं एक महत्त्व आहे की इथे राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंच अशी एक संस्था इथे अविरत गेली 15 ते 20 वर्ष काम करते की एक राष्ट्रीय दिनदर्शिकेचा लोकांमध्ये प्रचार प्रसार व्हावा यासाठी ही मंडळी काम करते. आणि हेमंत मोनेंसारखी सर्व मंडळी पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर आहेत की जे त्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमधलं महत्त्वाचं विज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून पहिलं आव्हान मी यातनं सुरुवात करतो. आपल्याला राष्ट्रीय पक्षी माहिती आहे का? कोण आहे? काय नाव त्याचं? राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय झेंडा, राष्ट्रीय गान जनगण. मग आपली तशी राष्ट्रीय दिनदर्शिका आहे हे माहिती आहे का? आहे. बरं, ह्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये अगदीच मी बघितलं तर 2-3 लोकांचे आवाज आले, पण त्याच्या मागची भूमिका आपण बघितली पाहिजे. ते मी आधी सांगतो आणि मग पुढच्या विषयाकडे जातो, पण वेळेत संपवेन याची मी तुम्हाला खात्री देतो. ज्या वेळेला आपण जर भारताचा इतिहास बघितला तर साधारण 1200 ते 1500 वर्ष आपल्यावरती परकीयांचं राज्य आणि बरेचसे परकीय येऊन गेले आणि शेवटचे परकीय कोण तर ते इंग्रज. आणि इंग्रजांचा जो तुम्ही भरपूर असा इतिहास बघितला तर त्यांनी सगळ्यांनी आपल्याला असं सांगितलं की आपण फार अंधश्रद्धाळू लोक आहोत, देवाधर्मावर विश्वास ठेवणारी आहोत, आपल्याला कायमस्वरूपी साफसफेरा ह्या लोकांच्या मध्ये राहणारी ही देशातली मंडळी आहे, त्यांच्यामध्ये संस्कृती नावाचा प्रकार नाही आहे. हे वाचण्यासारखं आहे आणि याची कारणं बरीच आहेत. कारण आज आपण पाहतो की भारतामध्ये किती विविधता आहे, भाषा आहे, संस्कृती आहे, हजारो गोष्टी आहेत. पण तसं ब्रिटिशांचं होतं का? तर नाही, कारण त्यांच्याकडे एकच भाषा, एकच वागण्याची पद्धत, संस्कृती एक, धर्म एक, सगळं एक. मग हे असल्यानंतर त्यांना आपल्याविषयी प्रेम असण्याची काहीच आवश्यकता नव्हती आणि तेच त्यांनी केलं.
आणि ज्या वेळेला आपल्यावरती गेली 200 वर्ष म्हणजे 1947च्या आधी 150 ते 200 वर्ष ज्यावेळेला सत्ता निर्माण केली, त्यावेळेला साहजिकच आहे की आपल्या सर्वांच्या मनावर ते किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आज आपण ज्या वेळेला विचारलं की आज तारीख काय, तर आज मला वाटतं सगळेच सांगणार की आज 8 मे 2022 आहे. आणि हे त्याचं घोतक आहे, कारण आपण राष्ट्रीय दिनदर्शिकेची तारीख माहितीच नाही. पण आज सुरुवातीला क्षीरसागर सरांनी आपल्याला सांगितलं की आज 18 सौर वैशाख 18 1944 आहे. तर ही जी सौर दिनांक किंवा सौर दिनदर्शिका आपल्यासमोर मांडण्यात आली, त्याच्या मागचंही भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या अस्मितेचा म्हणजे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपली स्वतःची दिनदर्शिका असावी. बरं, ती नुसतीच दिनदर्शिका असावी का? नाही, तर ती विज्ञानावर आधारित असावी. मग तुम्ही म्हणाल की ग्रेगोरियन मध्ये विज्ञान नाहीये का? अर्थात नाहीये. आणि त्याची उदाहरणच द्यायची झाली तर आपण वर्षाची सुरुवात कधी होते? 1 जानेवारीला, हो ना? 1 जानेवारीला काही घडतं का आकाशात? काही महत्व आहे का ते 1 जानेवारीचं? मला तरी काही पाहण्यात, वाचण्यात, ऐकण्यात आलेलं नाही. पण ती 1 जानेवारी आपण धरली. बरं, त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. समजा कुठलाही महिना घेतला तुम्ही, जानेवारी असू द्या, मार्च असू द्या, जुलै असू द्या, कुठलाही महिना घ्या, त्याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा काही संबंध आहे का? आज आपण मे महिन्यात आहोत. मे ह्या महिन्याचं नाव मे का आलं? काही संदर्भ लागतो का? मार्च महिन्याचं नाव मार्च का ठेवलं गेलं? अर्थात त्याचा जो तुम्ही इतिहास पाहिला तर त्याचा आपल्याला संदर्भ सापडेल, पण तो एका कुठल्या तरी विशिष्ट धर्म किंवा धर्मगुरू यांच्याविषयी तो अवलंबलेला आहे. त्याचबरोबर जर आपण दुसरा असा विचार केला की महिन्यामध्ये असलेल्या तारखा किंवा महिन्यामध्ये असलेले दिवस याच्यातही तारतम्यता नाहीये. जानेवारीमध्ये 31 असतात, फेब्रुवारीमध्ये 28 होतात, जुलैमध्ये 31 असतात आणि ऑगस्टमध्ये परत 31 असतात. मग त्याच्यामध्ये सुसूत्रता काहीच दिसत नाही. मग विज्ञान आपल्याला असं सांगतं का? नाही. विज्ञान करणारी माणसांना तर्क सापडला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणून आपण जर राष्ट्रीय दिनदर्शिकेचा जर विचार केला तर या सगळ्याच्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केलेला आपल्याला दिसतो. म्हणून राष्ट्रीय दिनदर्शिका सुरू कधी होते? तर ती 1 जानेवारीला होत नाही. तिची सुरुवात कधी होते? ज्यांना माहिती ते कोणी सांगेल का? नाही, गुढीपाडव्याला वेगळी आहे, ती दिनदर्शिका वेगळी आहे, किंवा ती रादर दिनदर्शिका नाहीये, ती पंचांग आहे. 21 की 22 मार्च. मग 22 मार्च हा ज्यावेळेला आपण ग्रेगोरियनचा दिनांक लक्षात घेतो, ते जर तुम्ही नीट बघितलं तर खगोलीय दृष्टिकोनातनं 22 मार्च हा महत्वाचा दिवस आहे. कारण वसंत संपाद बिंदू हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल, किंवा वर्नल इक्विनॉक्स. म्हणजे हा दिवस काय आहे? ज्या वेळेला आपलं क्रांतीव्रत ज्याच्यावरती पृथ्वी फिरते आणि आपल्या पृथ्वीचं विषुवव्रत यांच्यामधले ते 23.5 डिग्रीचा जो कोन आहे त्याचा जो छेदन बिंदू आहे, किंवा आपण त्याला इंटरसेक्शन पॉइंट म्हणतो, त्या ठिकाणी सूर्य येतो. मग येतो म्हणजे काय होतं? तो दिवस आणि रात्र यांची समानता आहे. दिवसही 12 तासाचा आणि रात्रही 12 तासाची. हा खगोलीय दृष्टिकोनातनं महत्वाचा दिवस आहे. मग याचा विचार या राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या समितीने केला. आणि हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की विशेष करून ही जी मंडळी होती त्यामध्ये काल सोमन सरांनी के.एल. दफ्तरींचं नाव घेतलं आणि ते सांगितलं तुम्हाला की टिळकांचं आव्हान ज्यांनी स्वीकारलं ते पण त्या समितीमध्ये होते. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं? तर मेघनाथ साहा. आणि मला वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाला मेघनाथ साहा माहिती असतील, कारण तुम्ही खगोल विज्ञानाचे प्रेमी आहात. आणि खगोल विज्ञानामध्ये मेघनाथ साहांनी काय काम केले सर्वांना माहिती आहे. पण एवढा मोठा विशेष असा खगोल वैज्ञानिक असलेल्या समितीच्या अध्यक्षाच्या खाली ही जी दिनदर्शिका नेमली गेली, वापरली गेली, बनवली गेली, ती आपल्या सर्वसामान्यांना माहिती नाही. आणि ही परिस्थिती पूर्ण भारतभर आहे. आम्ही यावर्षी हा विषय भारताच्या अमृत महोत्सवामध्ये घेतलेला आहे आणि तो आम्ही पुढे घ्यायचा विचारही करतोय. तर पहिला मुद्दा हा आहे की त्याची सुरुवात जी आहे ती वैज्ञानिक आधारावरती होती. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असले पाहिजेत त्याच्याही मागे विज्ञान आहे. आता हे मी तुमच्यासमोर थोडंसं उकल करून सांगतो, कारण तुम्हाला सर्वांना ही गोष्टी माहिती आहेत. आपण ज्यावेळेला जोहानस केपलरचे सगळे नियम बघतो त्यामध्ये पहिला नियम माहिती आहे आपल्याला, दुसराही माहिती आहे, मी ते सांगत नाही कारण तुम्हाला माहिती आहे.
पण आपल्या ह्या नियमांमध्ये हे लक्षात येतं की ज्या वेळेला पृथ्वी सूर्याच्या जवळ असते त्यावेळेला ती तिच्या कक्षेत जोरात फिरते किंवा आपण स्पीड तिचा जास्त असतो, पण ती दूर असते त्यावेळेला तिचा स्पीड कमी असतो. मग जर आपण हे महिने कुठले आहेत हा जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हे महिने जे ज्या वेळेला पृथ्वी सूर्यापासून दूर असते किंवा सूर्य पृथ्वीपासून दूर असतो त्यावेळेसचे जे महिने आहेत त्या महिन्यामध्ये पृथ्वीला जास्त वेळ लागतो. मग त्या महिन्यांमध्ये असलेल्या तारखा नंबर पण जास्त असला तर वावगं काहीच नाही. म्हणून जर तुम्ही बघितलं तर ज्याला आपण राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये चैत्र महिना म्हणतो, चैत्रापासून भाद्रपदापर्यंत जे 6 महिने आहेत त्या महिन्यांमध्ये जे दिवस आहेत ते जवळजवळ 31 आहेत. अगदी त्याला एक पहिला चैत्र हा अपवाद सोडला तर ते साहजिकच लिप इयरमुळे असेल आहे, पण बाकीचे जे आपण 5 महिने बघितले तर ते 31 दिवसाचे आहेत. त्याच्या मागेही वैज्ञानिक कारण आहे, कारण पृथ्वीला तो काळ फिरायला सूर्याभोवती वेळ लागतो. पण हे आपल्याला ग्रेगोरियनच्या कुठल्याही महिन्यात मिळत नाही. त्याच्या अगदी विरुद्ध ज्यावेळेला पृथ्वी सूर्यापासून जवळ असते ती फास्ट फिरते, त्यामुळे त्या महिन्यांमधले दिवस कमी केले तर साहजिकच 1 अश्विन ते फाल्गुन या महिन्यामधले दिवसांची संख्या 30. यातही विज्ञान आहे. मग ज्या लोकांनी दिनदर्शिका ही विज्ञानाच्या तत्वांवर आधारित असलेली दिनदर्शिका निर्माण केली ती आपल्या सर्वसामान्यांना माहितीच नाही, आपण त्याचा कधी विचारच केला नाही. हे आपल्या समोरचं आव्हान आहे. तुम्ही म्हणाल की आणि हे सर्वसाधारण होतं, आणि खरं सांगायचं ना तर आजच्याही मी माझं वैयक्तिक मत म्हणतो, माझ्या मताशी सहमत सगळेच असतील असं नाही. आजही आपण बघतो जे इंग्रजांनी करून गेले ते आपल्यासाठी आजही ती मनावरती छाप आहे. अगदी पहिलं उदाहरण सांगायचं झालं तर सरकारी नोकरी. आजही आपण म्हणतो की ज्याला सरकारी नोकरी आहे तो सर्वात सुखी आहे आणि तो सर्वात छान जॉब आहे. हे इंग्रजांनी आपल्या मनावरती बिंबवलंय. इंग्रज याच्या आधी सरकारी नोकरी नावाचा प्रकार कधीच नव्हता आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि ते आज आपल्यावरती अजूनही पायंडा आहे. दुसरा महत्वाचा, पाश्चिमात्य देश प्रगत आहेत आणि आजही आपण बघतो जो मुलगा अमेरिकेत आहे, जर्मनीत आहे, रशियात आहे आणि परदेशात आहे त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपल्याला वाटतं तो जास्त बुद्धिजीवी आहे, आपण नाही आहे. काल सोमन सरांनी आपल्या समोर सांगितलं की आपल्यापेक्षा पुढे कोणी मोठे नव्हतं, कारण आपल्याकडे ज्ञानसंपदा भरपूर होती. आपल्याकडे नालंदा, तक्षशिलांसारखी मोठी मोठी विद्यापीठं होती ज्याच्यासाठी पूर्ण जगातनं लोक इथे अभ्यासाला येत होते. पण हे नष्ट करण्यात आलं आणि ते आज आपल्यावरती ती थाप अजूनही आहे, ते आपल्याला जाणवतं. आणि आजही विशेष म्हणजे जो कोणी इंग्लिशमध्ये छान बोलत असेल, इंग्रजीमध्ये बोलायला प्रयत्न चांगला करत असेल त्याच्याकडे बघताना आपला दृष्टिकोन बदलतो की हा खरोखर उच्च शिक्षित दिसतोय, हा खरोखर याला खूप ज्ञान आहे. हेच इंग्रजांनी करायचा प्रयत्न केला आणि ते आज आपण पाहतोय की ते यशस्वी झाले. आणि आज जर तुम्ही सगळे विकसित किंवा विकास ज्यांनी केलेले राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये असं आहे का? त्या चायना असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, त्यांच्या मातृभाषा फार समृद्ध आहेत आणि त्याच देशांनी स्वतःचा विकास केला. पण आपल्याकडे जर विकास करायचा असेल तर आपण म्हणतो की नाही इंग्लिश शिकलं तरच विकास होईल. असं नाहीये. आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि इंग्रज जाऊन 75 वर्ष झाली तरी तो आपल्यावरती फार मोठा एक मनावरती त्यांनी राज्य करून गेले आणि ते आजही आपल्याकडे तसंच आहे. तर ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर ह्या स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवामध्ये आपली अस्मिता, आपला स्वाभिमान जोपर्यंत आपण जागृत करणार नाही, आपला आत्मविश्वास जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत आपणही प्रगत होऊ शकत नाही किंवा आपल्यामधला तो आत्मविश्वास आपल्याला काम करू देणार नाही. ही आव्हानं आहेत आणि ह्याच आव्हानामधलं खगोल विज्ञानही मोठं आव्हान आहे. मी माझ्या पुढच्या काही स्लाइड्समध्ये ते सांगणारच आहे. तर मुळात माझा प्रश्न हा आहे की आव्हानांचा जर विचार केला तर गेली 75 वर्ष जी आपल्या समोर दिनदर्शिका उभी आहे, जी विज्ञानावरती आधारित आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातला एकमात्र राज्यघटना आहे की ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येक भारतीयांच्या मनात असला पाहिजे आणि त्याचा त्यांनी विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत केला पाहिजे असं आपल्या घटनेत लिहिलंय. मग आपण आणि सर्व म्हणतो आपण घटनेच्या बाहेर काही करायचं नाही. अहो पण घटनेत जे सांगितलं तेही आपण करायला तयार नव्हतो. वैज्ञानिक दृष्टिकोन जो आपल्याकडे आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जी दिनदर्शिका आहे ती आपल्याला स्वीकारलेलीच नाहीये. अर्थात यात शासनही फार मोठा
एक अडसर आहे. कोणीतरी नेतृत्व असं येऊन ह्याच्यातलं महत्त्व समजून सगळ्यांवरती थोपवलं गेलं. जसं अचानक एक दिवशी येऊन 500च्या नोटा बंद झाल्या, तसं कोणीतरी येऊन म्हणलं की उद्यापासून राष्ट्रीय जर शिकाच वापरायची, तर कदाचित आपण प्रत्येक वेळेला विचार करू, हो 30 चैत्र आज माझ्या अकाउंटला पैसे आले का, पगार झाला का. हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला हा बदल येईल. पण तो बदल येण्यासाठी आपण वाट पाहायची का, हा आपल्या मनाला विचारायचा प्रश्न आहे. मी याच्यावरती जास्त आग्रह करत नाही. ज्याची त्याची मत असतील त्यांनी त्याचा विचार करावा. पण ही आव्हानं आपल्या समोर उभी आहेत आणि जर आपण भारतीय म्हणून त्याच्याकडे बघितलं तर नक्कीच या आव्हानांना आपणच सामोरं गेलं पाहिजे आणि आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हा माझा सुरुवातीचा प्रश्न. आणि आता आपण विषयाकडे जाऊ. विषय समोर मांडताना गेली 3 दिवसामध्ये मला पूर्ण विश्वास आहे वेगवेगळे वक्ते तुमच्या समोर आले, त्यांनी वेगवेगळे विषय तुमच्या समोर मांडले आणि मला या गोष्टीविषयी पण पूर्ण खात्री आहे की मी जे काही आवाहनं किंवा तुमच्या समोर उपलब्धी किंवा आपण ज्यांना म्हणू की संधी असतील किंवा त्याच्यामुळे आपल्याला मिळालेले काही गोष्टी असतील, त्याचा आपल्याला कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्यांनी त्याचा उहापोह केला असेल अशी मला खात्री आहे. तर मी आज बोलताना 2 वेगळ्या गोष्टींविषयी बोलणार आहे. एक म्हणजे खगोल विज्ञानात असलेले आव्हानं, संधी, त्याचबरोबर आज आपण हौशी खगोल विज्ञान करणारी मंडळी आहोत, ज्याला खऱ्या अर्थाने विज्ञान प्रचारक, विज्ञान संचारक, विज्ञान प्रसार करणारी मंडळी असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यासाठी पण फार मोठी आव्हानं आणि संधी आपल्यासमोर आहेत आणि त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे. हे सांगताना मला सांगायचं असं की विज्ञानाचा दृष्टिकोन, आता हे माझंच प्रेझेंटेशन आहे, माझे वैयक्तिक विचार आहेत. तुम्ही त्यात पुस्तकातल्या व्याख्या आणि यांचा विचार केला तर ते कुठेच तुम्हाला सापडणार नाही, कारण हे माझे विचार आहेत. आणि माझ्या विचारांमध्ये जर मी विचार केला तर आपण विज्ञानाचा जर अभ्यास विचार दृष्टिकोनातनं बघितलं तर पहिलं विज्ञान किंवा पहिला अभ्यास आपण पृथ्वीचा करतो किंवा जे आपण ज्या भूवरती जमिनीवरती राहतो त्याला भूविज्ञान असं म्हणू, अर्थ सायन्सेस म्हणू. मग मी त्याच्या सखोलात जात नाही. आता अर्थ सायन्सेस म्हणल्यानंतर तुमचं जिओलॉजी आलं, त्यानंतर ॲटमॉस्फिरिक लेयर्स आल्या, इन्व्हायरमेंटल सायन्स आलं. याच्यामध्ये न जाता जर माझ्या खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पृथ्वीचा असलेला गाभा किंवा पृथ्वी याचा जर अभ्यास करायचा असेल तर तो भूविज्ञान म्हणता येईल. त्याचबरोबर आपल्या पृथ्वीला असलेलं वातावरण की ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हवामान, मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या असलेल्या लेयर्स आहेत त्या सगळ्या माहिती आहेत, त्याचा अभ्यास म्हणजे आपण मौसम विज्ञान म्हणूया. त्याचबरोबर ती जवळजवळ 71% पृथ्वीवरती पाणी आहे, तर ते एक मोठं ओशन किंवा आपण ज्याला असं म्हणू की समुद्रिक अभ्यास हाही एक मोठा आहे. आणि सगळ्यात शेवटचा ज्यावेळेला आपण ही पृथ्वी सोडू त्यावेळेला एक छोटासा भाग सोडला तर त्याच्यामध्ये अंतराळ असं म्हणतो. तर माझं वैयक्तिक मत आहे की अंतराळ हे फक्त पृथ्वीच्या वातावरण जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण अंतराळ म्हणूया. त्याच्या पुढे विशाल पोकळी आहे ज्याला आपण ब्रह्मांड म्हणायला हरकत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या आकाशाच्या बाहेर म्हणजे 100 किंवा थोडक्यात जर अंतराळ विज्ञानाचा अभ्यास केला तर आपल्या 36,000 की जिथपर्यंत आपण आपले सॅटेलाइट्स पार्क करू शकतो त्यानंतरचा सगळा भाग जो आहे तो आपण ब्रह्मांड किंवा अनंत विश्व किंवा अशा गोष्टींचा विचार करून त्याचा अभ्यास करणारं म्हणजे खगोल विज्ञान. हे ज्या वेळेला बघतो तर आपल्याला ह्या खगोल विज्ञानातनं काय महत्त्वाचा प्रश्न आपण विचार करतो तर साहजिकच ही मनामध्ये येणारी प्रश्न आहे की मुळात मानव आला कसा पृथ्वीवर. बरं, मानव आला कळलं तर पृथ्वी कुठून आली, पृथ्वी कुठून आली तर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, सूर्यापासून आला तर सूर्य कसा आला, व सूर्य कुठून आला तर त्याच्या आधीचं काय होतं. हा अशी जी मनात येणारी सगळी प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल आपण ह्या खगोल विज्ञानाकडनं अपेक्षित करतो. हा आपल्या समोर असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं असलेल्या ह्या अपेक्षा. आता बऱ्याचशा वेळेला मला वाटतं सोमन सर पण परवा दिवशी त्यांच्याशी चर्चा करताना हा माझ्याविषयी बोलत होते, तुमच्याशी बोलले असतील की बऱ्याच वेळेला आपण बघतो की मंगलयान, चंद्रयान किंवा आणि मोठे मोठे मोहिमा इस्रोनी घेतल्या त्यावेळेला सर्वसामान्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की 400 कोटी 1000 कोटी रुपये व्यर्थ आहेत, कारण आपण येत्या भविष्यामध्ये काही चंद्रावर पण लवकर जाऊ शकणार नाही. बरं, चंद्रावर गेलो तरी तिथं वातावरण नाही आहे, तिथे जाऊन काही करू शकणार नाही आहे. मंगळ कशाला बघतोय आपण, अजून येणाऱ्या 50 वर्षात आपण मंगळावर पण जाऊ शकणार नाही. त्यात आणि पहिला अगदी जवळचा तारा बघितला तर तो 4.3 प्रकाश वर्ष दूर आहे, तिथे जाण्यात काही अर्थ नाही आहे. मग हा आपला पैसा व्यर्थ आहे, त्याच्यामध्ये काही फायदा नाही. आणि आपण जो देश 2 वेळेच्या जेवणासाठी झगडतोय अशा देशांनी या मोहिमा घेऊ नये अशी एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि तो
त्यांच्या दृष्टिकोनामध्ये व्यवस्थित सांगतात की या गोष्टी किंवा अशा ठिकाणी भारत सरकारने पैसे खर्च करू नये, आणि बऱ्याचशा वेळेला ते आपल्याला पटवून देण्यात पण यशस्वी होतात. पण आपण जर तसं बघितलं तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण खगोल विज्ञानाने काय महत्त्व दिलं ह्याची काही उदाहरणं मी तुमच्या समोर मांडतोय. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ह्या ज्याला आपण इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणतो, उद्योजक म्हणजे औद्योगिक जो काही भाग आहे त्याच्यामध्ये पण खगोल विज्ञानाचा फार मोठा सहभाग आहे. आता पहिला विचार केला तर दूरसंचार म्हणजे कम्युनिकेशन. आपण आजकाल घरात बसले बसले किंवा आत्ताही MGMने आपल्यासाठी इथे वायफायची सोय केली असेल, पण तुम्हाला हे माहिती आहे का वायफायचा शोध कधी लागला आणि कसा लागला? आणि मला वाटतं की काही काळानंतर तुम्ही नंतर गुगलही करा माझं भाषण झाल्यानंतर, तर वायफायचा जो शोध लागला तो मुळी खगोल विज्ञानाचा अभ्यास करताना ज्या वेळेला त्यांना ब्लॅक होल सारख्या, आपल्याला ब्लॅक होल हे सगळी, मी विशेष याच्यात खोलात यासाठी जात नाही की गेल्या 3 दिवसामध्ये बरेचसे वक्ते तुमच्या समोर येऊन हे सगळं सांगण्यामध्ये समर्थ झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की ब्लॅक होल ही गुरुत्वाकर्षीय बलाची किंवा लहरींचा एक त्याच्यामध्ये फार मोठा संबंध आहे. आणि आपल्याला ही माहिती आहे की गुरुत्वाकर्षण ज्या लहरी आहेत त्या अतिशय वीक आहेत किंवा त्या इतक्या तकलादू आहेत की त्यांना पकडणं, त्यांना जाणवणं, त्यांना कॅप्चर करणं प्रचंड अवघड आहे. आणि हे आपल्या आता 2015 मधल्या गुरुत्वाकर्षण लहरींचा ज्यावेळेला आपण म्हणू की औपचारिकपणे घोषणा केली त्यावेळेला हे लक्षात आलं असेल आपल्याला की गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध लागणं किंवा त्याला डिटेक्ट करणं हे किती मोठं चॅलेंज आहे. कदाचित तुम्हाला सांगितलंही असेल, असं म्हटलं जातं औरंगाबादमध्ये असताना ईडन गार्डनमध्ये सचिन तेंडुलकरनी शेवटच्या शॉट बॉलवरती ज्यावेळेला 6 मारल्यानंतर तो मॅच जिंकला जातो आणि त्यावेळेला त्या ईडन गार्डनमध्ये जो आवाज येतो त्या आवाजामध्ये एक मुलगा आपल्या आईला पाण्याची मागणी करतो आणि त्या पाण्याच्या मागणी केलेल्याचा आवाज औरंगाबादमधने ऐकणे ही गुरुत्वाकर्षण लहरींचा डिटेक्ट करण्याची ती क्षमता, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं आहे. म्हणजे ही मुळातच कल्पना आपल्याला सहन होणार नाही आहे. आणि अशा पद्धतीच्या लहरींचा अभ्यास करणं म्हणजे ती किती सूक्ष्म आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला किती मोठा प्रयत्न करायला लागेल. आणि ह्याच गुरुत्वाकर्षण लहरींचा ज्यावेळेला अभ्यास करायचा प्रयत्न केला त्यावेळेला ट्रान्समीटर, आपल्याला माहिती की जिथनं सिग्नल पाठवला जातो, रिसिव्हर जिथनं सिग्नल घेतला जातो, अशा विकेस्ट ऑफ द विकेस्ट सिग्नलचा ज्यावेळेला विचार केला जातो, तो ज्यावेळेला सिग्नल ट्रान्समिट करून रिसिव्ह करण्याचा प्रयत्न केला त्यातनं वायफाय या संकल्पनेची किंवा शोधाचा शोध लागला. आणि नंतर आज आपण बिनधास्तपणे वायफाय वापरतो. आपल्याला ती इतकं अंगवळणी पडलंय, पण जर कोणी त्याचा विचारच केला नाही की ह्याचा उत्पत्ती कुठनं आली, ही कशासाठी केलं, तर खगोल वैज्ञानिकांनी त्यांना मनामध्ये असलेले जे विचार होते की अशा वीक सिग्नलला मी कसं कॅप्चर करू, यातनं निर्माण झालेली ही वायफाय आहे. त्यामुळे आज आपण बघितलं की IT सेक्टर असेल किंवा फार मोठा संचार जी काही इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये खगोल विज्ञानाचा फार मोठा सहभाग आहे. त्याचबरोबर पेट्रोलियम, तुम्ही म्हणाल की ह्यात आणि खगोल विज्ञानाचा काय संबंध, तर यातही फार मोठा संबंध आहे. आपण बघतो की पेट्रोलियम किंवा हे जी काही रिझर्वायर्स आहेत, पेट्रोलचे साठे असतील, डिझेलचे साठे असतील, ते कुठे आहेत आपल्याला माहिती आहे, हो ना. इराण इराकचा भाग असेल किंवा सौदी अरेबियाचा भाग असेल, तर हे रिझर्वायर्स आपल्याला काही अगदी 50-100 लिटरसाठी बघतो का, मिलियन्स ऑफ लिटर्स तिथे आपण क्रूड ऑइल आहे, तो जो रिझर्वायर आहे तो रिझर्वायर आपल्याला शोधल्यानंतर त्यातनं ऑइल एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं, त्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे, ते रिझर्वायर गुरुत्वाकर्षणाच्या बॅलन्सिंग मध्ये आहे का, त्याची ग्रॅव्हिटेशनल इन्स्टॅबिलिटी आहे का, हे शोधण्याचं काम हे IDL, कदाचित तुम्हाला हे शब्द माहिती असेल, इंटरॅक्टिव्ह डेटा लँग्वेज, ह्या आणि आयडियलची सुरुवात का केली, तर आयडियल ही पण लँग्वेज जी डेव्हलप केली ती खगोल विज्ञानातील अतिशय मोठ्या मध्ये जो डेटा निर्माण होतो त्या डेटामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं महत्वाचं असं गोष्ट शोधून काढण्यासाठी ह्या IDL नावाच्या किंवा इंटरॅक्टिव्ह डेटा लँग्वेजचा शोध किंवा डेव्हलप केली गेली. आणि तीच IDL पुढे पेट्रोलियम सारख्या रिझर्वायर्सची ग्रॅव्हिटेशनल इन्स्टॅबिलिटी आणि त्याचबरोबर कुठल्या पद्धतीनं ती रिझर्वायरला आपण क्रूड ऑइल घेऊ शकतो
त्याचा आपण कसा विचार करू शकतो याचाही अभ्यास आयडियलच्या मार्फत केला जातो. म्हणून पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये ज्या आयडियलचा वापर केला त्याचंही मुख्य बेज हे आहे खगोल विज्ञानातलं आहे. तसाच जर पुढे आपण ऑटोमोबाईल्सचा विचार केला तर आज बघतो आपण GM मोटर्स तुम्हाला माहिती असेल, जनरल मोटर्स, की ज्यांची मुळात जर कुठली कार बनवत असेल तर ते सर्वसाधारण कार बनवतच नाही, ते अति महागड्या कार ज्या बनवतात, मर्सिडीज पासून तुमच्या BMW किंवा आणि मोठ्या, तर ह्या कारच्या प्रत्येक पार्टसाठी असणारी रेझिस्टिव्हिटी असेल, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हा आयडियल नावाच्या लँग्वेजचा उपयोग केला जातो, की ही आयडियल लँग्वेज मुळात खगोल विज्ञानापासून निर्माण झालेली आहे. म्हणून मोठ्या मोठ्या इंडस्ट्री ज्या उभ्या राहिल्यात त्याच्यामध्ये पण खगोल विज्ञानाचा फार मोठा सहभाग आपल्याला जाणवतो. त्याचबरोबर आज आपण फार मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलला गेलं की CT स्कॅन, MRI ह्या पण ज्या गोष्टी आहेत याचंही मुख्य जर आपण बघितलं तर याचंही घोतक आपल्याला खगोल विज्ञानात सापडतं. तुम्ही ना असं का, तर आता मी तुम्हाला जसं गुरुत्वाकर्षण लहरींचं उदाहरण दिलं की कलकत्त्यामध्ये चाललेल्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलला सिक्सर मारल्यानंतर जो आवाज निर्माण होईल त्या आवाजामध्ये लहान मुलगा आपल्या आईला पाण्याची बाटली मागतो आणि त्या मुलांनी काय मागितलं आईला हे आपण इथून ज्यावेळेला ऐकायचं आणि समजायचा प्रयत्न करतो, ती गुरुत्वाकर्षण लहरींचा डिटेक्शनची जी आपल्याकडे टेक्निक असली पाहिजे. म्हणजेच मला सांगायचं तात्पर्य असं की तो येणारा सिग्नल किती सेन्सिटिव्ह आहे आणि तो एवढ्या मोठ्या नॉईसमधनं तो आपल्याला वेगळा करायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे इमेजिंग सॉफ्टवेअर्स किंवा अशा पद्धतीची डेटा अनालिसिस करायची गरज आहे की त्यातनं आपल्याला अपेक्षित असलेला सिग्नल कसा कॅच करायचा. तर याच्यासाठी जर आपण बघितलं तर हे मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण CT स्कॅन म्हणू, MRI म्हणू, त्यातही आपण काय बघतो, कुणी MRI किंवा CT स्कॅनचा रिपोर्ट बघितलाय का, कधी फिल्म बघितली आहे का, तर ज्या गोष्टी आपल्याला सर्वसामान्य कुठल्याही दुर्बिणीतनं दिसू शकत नाही, ज्यावेळेला तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर करून, त्यात असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून, त्या सिग्नलचा वापर करून कुठे आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे हा त्याचा बघायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो सर्वात विकेस्ट सिग्नल आपल्याला घ्यायचा प्रयत्न करतो. ही आणि खगोल विज्ञानात असलेल्या अपेक्षित यातनं बरंच साम्य आपल्याला सापडतं. म्हणून CT स्कॅन काय, MRI स्कॅन काय, ही पण खगोल विज्ञानाचीच देण आहे. जर आपण डेटा अनालिसिस, डेटा प्रोसेसिंग, आपण जर कृष्णविवर म्हणा किंवा छोटे छोटे तारे जिथे नवीन होतात, काल बोलताना मला वाटतं आपले अंकुशराव बोलत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कुठे तारे तयार होतात, ते कसे सापडणार, कसे कळणार, त्या इतक्या अनंत प्रकाशात वर्षापासून दूर असलेले आपल्याला इथनं डिटेक्ट करायचं असेल तर आपल्याकडे तितकं हाय सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी उपस्थित असली पाहिजे. म्हणून त्याचा विकास करताना त्या आपल्याला अनावधानाने मिळालेल्या ह्या बाय प्रॉडक्ट्स आहेत ज्या आज त्याच्यावरती मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या आहेत. पण आपल्याला हे माहितीच नाहीये. मग ज्यावेळेला आपण असं म्हणतो की मंगळयान, खगोल विज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कशाला करायचा, तर कदाचित आपल्याला हेही मिळालं नसतं, हे आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपण जर विचार केला स्पेस सायन्सेसमध्ये, इनफॅक्ट आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, आज आपल्याकडे बसलं की पटकन गुगल मॅप काढतो आणि इथून एअरपोर्ट किती लांब आहे, इथून बस स्टँड किती लांब आहे, हे आपण ज्यावेळेला बघायला विचार करतो त्यामध्ये ट्रायंग्युलेशन मेथड्स हे मॅथमॅटिकल टेक्निक्स आहेत, सगळ्या त्यातनं आपण करतो. पण GPS ची पण सुरुवात ही खगोल विज्ञानातनंच झालेली आहे. कारण का, की आकाशामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये असलेले वेगवेगळे पिंड ते कुठल्या स्थितीला आहेत, कुठल्या जागेवरती आहेत याचा शोध लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या कोऑर्डिनेशन सिस्टम डेव्हलप केल्या, त्यातनं ती निर्माण झाली आणि नंतर आपण सर्वसामान्यांसाठी हा गुगल अर्थ म्हणा किंवा अजून नवीन नवीन सॉफ्टवेअर्स येतात ते त्यातनं निर्माण झालेल्या ह्या आज एरोस्पेस सुद्धा ह्या सगळ्यांवरती अवलंबून आहे. त्याचं मूळ कारण खगोल विज्ञान आहे. अर्थातच बाकीच्या गोष्टी जास्त डिटेल्समध्ये जायची आपल्याला गरज नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर सर्व सामान्य जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या खगोल विज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत. आपण जर आजही बघतो सौर ऊर्जा किंवा लॉंग लास्टिंग मटेरियल, आज आपण बघतो मला वाटतं आपल्या APJ अब्दुल कलाम सायन्स सेंटरमध्येच वायोजरचं एक मॉडेल ठेवलेलं आहे आणि जर कुणी पाहिलं असेल तर किंवा श्रीनिवासजी आपल्याला सांगतील ते आज कुठपर्यंत पोहोचले. ते तिथपर्यंत का पोहोचलं, कारण त्याच्यामध्ये असलेलं मटेरियल सायन्स जे आहे ते त्यावेळेला आपण शोधून काढलं की इतकी वर्ष
जर ते अविरत टिकवून राहिलं पाहिजे, त्यातले संवेदन क्षमता जी टिकवली गेली पाहिजे, यातनं जे मटेरियल तयार करण्यात आलं ते खगोल विज्ञानामुळे, आणि त्याच्यावरतीच आधारित आज आपण हाय डिटेक्शन कॅपॅसिटी मटेरियल बघतो. हे पण खगोल विज्ञानातनं निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण ह्या गोष्टींचा ज्या वेळेला विचार करतो त्यातनं हे सगळे बाय प्रॉडक्ट झाले. अर्थात कम्प्युटिंग आपल्याला माहितीच आहे. काल सोमन सर हे सांगताना सांगत होते विजय भटकर आणि परम कम्प्युटर कसा निर्माण झाला ज्यावेळेला अमेरिकेने आपल्याला नाही म्हटलं सुपर कम्प्युटर द्यायला. तर ह्या आलेल्या सगळ्या आव्हानातनं आपण जी निर्माण केली हाय कॉम्प्युटिंग मशीन, पण आज आपल्याला घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हाय कॉम्प्युटिंग मशीन लागत नाहीत. पण कुठे एखादं कृष्णविवर तयार झालं असेल, त्याचा कुठे काही परिणाम झाला असेल तर तो डिटेक्ट करायचा असेल आपल्याला हाय कॉम्प्युटिंग मशीन्स हव्यात. मग याचाही परिणाम, आणि आज नंतर आपण वेदर फोरकास्टिंग असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा वापर करतो, हे पण खगोल विज्ञानातनं निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. आणि अगदी साधारण उदाहरण सांगायचं झालं तर आज आपण पर्यावरणाविषयी विचार करतो, ग्लोबल वॉर्मिंग आहे म्हणतो, त्याचबरोबर ती क्लायमेट चेंज, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्याचाही मूळ बिंदू हा खगोल विज्ञान आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर आपल्याला सर्वसामान्यांच्या लॉजिकल फ्रेममध्ये सर्वात तप्त ग्रह कुठला असला पाहिजे तो बुध असला पाहिजे, कारण तो सूर्याच्या जवळ आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की बुध नसून तो शुक्र आहे. शुक्र का आहे हे आपल्याला माहिती आहे, ग्रीन हाऊस गॅसेस. मग ग्रीन हाऊस गॅसेसमुळे असं ग्लोबल वॉर्मिंग होऊ शकतं हे आपल्याला खगोल विज्ञानाच्या अभ्यासातनं कळलं, आणि ती संकल्पना आपल्या पृथ्वीच्या वातावरणात पण लागू पडते. हे कळल्यानंतर त्याच्यावरती जास्त अभ्यास झाला आणि आज आपल्याला कळतं की आपण ग्लोबल वॉर्मिंगचे शिकार होतोय, आज आपण क्लायमेट चेंजला सामोरं जातोय. याचाही परिणाम आपल्याला ह्या सगळ्या खगोल विज्ञानातनं दिसतो. तर सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की आजचं विज्ञान फक्त एवढ्यापुरते आधारित नाहीये, तर गणित, भौतिक आणि आज आपण कॉम्प्युटेशनल मेकॅनिक्स किंवा कॉम्प्युटेशनल सिस्टम्स यावरती आधारित असं खगोल विज्ञान आहे. मग एवढ्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स जर निर्माण झाल्या तर स्वाभाविकपणे आपल्या समोर फार मोठ्या म्हणता येईल की आव्हानं आहेत, आणि त्याचबरोबर मोठ्या मोठ्या संधी पण आपल्या समोर आहेत. तर ह्या त्यातल्या त्यात ह्या 4-5 गोष्टी ह्या नैसर्गिक आहेत. नैसर्गिक म्हणजे काय, ज्या वेळेला मी आपल्या गुरुत्वाकर्षण लहरीचं उदाहरण दिलं, यातनं फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सिग्नल किती वीक आहे आणि आपण तो सिग्नल डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण खगोल विज्ञान अभ्यासताना आपल्याला फार मोठा नंबर, फार मोठे अंतर, फार मोठा आकार, फार मोठ्या गोष्टींचा विचार करतो, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती सूक्ष्म गोष्टींचा विचार करायला लागतो हे आपल्याला अवलोकनात्मक खगोल विज्ञान ज्या वेळेला आपण करायला लागू त्यावेळेला लक्षात येईल. त्यामुळेच कदाचित पहिल्या दिवशी रात्रीचं आकाश दर्शन या कॅम्पसमध्ये न करता तुम्ही गांधेलीला गेले. त्यातनं तुमच्या लक्षात आलं की इथे का नाही, याची ही सगळी कारणं आहेत. अर्थात आपण अमॅच्युअर लेवलला करतो, आपण हौशी लेवलला करतो, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला एवढा जाणवत नाही. पण जे खऱ्या अर्थाने प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमी करणारी माणसं आहेत, जे खगोल विज्ञान करणारी माणसं आहेत, जी मुळात ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करणारी लोक आहेत, त्यांना ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा विचार करायला लागतो. त्याच्यामध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट, म्हणजे आपल्याला माहिती आहे की काय आहे, एवढा मोठं पृथ्वीचं वातावरण, त्या वातावरणामध्ये काय काय गोष्टी आपल्याला हे माहिती आहे, नायट्रोजन बसून बाकीचे सगळे गॅसेस आहेत. या गॅसेसमध्ये काय आहे की प्रत्येक येणाऱ्या किरणांचा एक स्वतःची अशी वेव्हलेंथ आहे, करेक्ट, आणि प्रत्येक रंगाची वेगळी आहे. तीही फक्त आपल्या 7 रंगापुरतीच मर्यादित नाही आहे. इन्फ्रारेड, ज्याला आपण अवरक्त किरण असं म्हणतो, त्यातही या सगळ्या गोष्टीत, आणि त्यांचा परिणाम या किरणांचं जर आपल्याला अवलोकन करायचं असेल तर पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या या सगळ्या गोष्टींचाही त्याच्यावर परिणाम होतो हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळं आपल्याला कमीत कमी सीइंग इफेक्ट, म्हणजे असं वातावरण की जिथे हा स्कॅटरिंगचा परिणाम कमी असेल अशा ठिकाणचे आपण लोकेशन्स शोधतो की जेणेकरून येणारा जो लाईट आहे, येणारा जो प्रकाश आहे, तो आपल्याला प्युअर म्हणजे शुद्ध असा मिळाला पाहिजे. हा आपल्या समोरचं मोठं चॅलेंज आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ओपॅसिटी म्हणजे काय, येणारा जो किरण आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल का, हाही महत्वाचा भाग आहे. आपल्या वातावरणामध्ये CO2, वॉटर वेपर्स म्हणजे बाष्प असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, हे सगळे ज्या वेळेला वातावरणात असतात त्यावेळेला ते ठराविक अशा वेव्हलेंथला गिळंकृत करतात. ते
ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर वेव्हलेंथची एक ओपॅसिटी डिफाईन्ड असू शकते आणि ती असलेल्या घनतेवरती पण अवलंबून असते. मग ह्या सगळ्यांचा विचार करता आपल्याला कुठल्या ताऱ्यांचं किंवा कुठल्या एखाद्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण करायचं आहे, त्यावेळेला आपण कुठल्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणच्या गोष्टींना हे आपल्याला परवानगी देईल का, हे बघितलं गेलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपले ऑब्झर्वेशन्स ठरवले पाहिजेत. म्हणून ओपॅसिटी हा नावाचा जो फॅक्टर आहे तोही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर ॲटमॉस्फेरिक बॅकग्राऊंड ज्यावेळेला आपण असं म्हणू की ज्यावेळेला एका ठराविक वेव्हलेंथला एक प्रकारचं असं युनिफॉर्म बॅकग्राऊंड आपल्याला लक्षात येतं, तेही आपल्याला अपेक्षित असलेल्या सिग्नलला वीक करून टाकतं किंवा क्षीण करून टाकतं. त्यावेळेला आपल्याला डेटा प्रोसेसिंगमध्ये हे सगळे इफेक्ट्स नलिफाय करायला लागतात. ह्याचं हे चॅलेंजेस आहे. जे इमेज प्रोसेसिंग करणारी लोक असतील त्यांना हे सगळं माहिती असेल. सीइंग इफेक्ट असेल. सीइंग इफेक्ट म्हणजे काय, कदाचित गेल्या 2 दिवसात 3 दिवसात बऱ्याचशा वक्त्यांनी हे पण सांगितलं असेल की निरीक्षण करताना त्यातल्या त्यात ज्यातनं खगोल विज्ञान आपल्याला घ्यायचं, त्यातनं खरं विज्ञान काढायचंय, त्यावेळेला तो ऑब्झर्वेशनल ऑब्जेक्ट जो असेल, मग तो तारा असेल, कुठला नेब्युला असेल, काही पण असेल, तो कुठे जास्त छान ऑब्झर्व करू शकतो किंवा जिथे तो तारा किंवा पिंड असल्यानंतर घेतला पाहिजे तर तो आपल्या क्षितिजावर असताना घेतला पाहिजे. कारण त्यावेळेलाचे जे काही मास आहे, एअर मास आपण ज्याला म्हणतो, ते कमीत कमी असतं. त्याची पेनिट्रेशन जी आहे ती सुस्पष्ट आणि शुद्ध असू शकते. ती जर आपण वेगळ्या अँगलला घेतली तर त्यातनं आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये नॉईज जनरेट होऊ शकतो, आपला सिग्नल गायब होऊ शकतो, सिग्नल मिळू शकत नाही. त्यातनं हा सीइंग इफेक्ट आपल्याला मिनिमाइज करता येऊ शकतो. ही आपल्या समोरची मोठी चॅलेंजेस आहे. त्यानंतर व्हायब्रेशन्स. आज आपण बघतो व्हायब्रेशन हा मनाला न पटणाऱ्या गोष्टी आहेत, पण व्हायब्रेशन्स काय आहे हे जर बघायचं असेल तर खरोखर जिथे खगोल विज्ञानाचा ऑब्झर्वेशन्स डेटा घेतला जातो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्या शरीराचं तापमान जे किती आहे, 37 डिग्री आहे ना सेल्सिअस. त्या 37 डिग्री सेल्सिअस असलेली व्यक्ती जर त्या डिटेक्टर पर्यंत पोहोचली, कारण ते डिटेक्टर कुठे ठेवलेलं असतं, -170-180 डिग्रीवरती ते ठेवलेलं असतं लिक्विड नायट्रोजन मध्ये वगैरे. तर तिथे आपण उभं राहिल्यानंतर आपल्यामुळे होणाऱ्या टेम्परेचर्समुळे तिथले मॉलिक्युलर लेवलला, ॲटॉमिक लेवल्सला व्हायब्रेशन निर्माण होतात आणि जी येणारी किरणं आहेत त्यांचं इंटरॅक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला येणारे ऑब्झर्वेशन्स पण प्युअर मिळू शकत नाही. इतक्या सखोल गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. ही सर्व आपल्यासमोर निरीक्षणात्मक खगोल विज्ञान करतानाची फार मोठी आव्हानं आहेत. आणि आज खरंच आपण टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, तंत्रज्ञान म्हणतो, याला आपण फार मोठ्या प्रमाणात त्याचं आभार मानले पाहिजेत की आज आपण ह्याच्या इतक्या टेक्निक्स उपलब्ध झालेल्या आहेत. व्हायब्रेशन्स असेल, सीइंग इफेक्ट असेल, त्याचबरोबर तुमचं ॲटमॉस्फेरिक बॅकग्राऊंड असेल, ओपॅसिटी किती प्रमाणात आपल्याला मिनिमाइज करता येऊ शकतं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक विकसित केल्या गेलेल्या आहेत. पण तरी पण आपण 100% त्यात यशस्वी झालेलो नाहीत. आणि हे यशस्वी न होण्या कारणासाठीच आपण वेब टेलिस्कोप असेल, हबल टेलिस्कोप असेल, अशी टेलिस्कोप आपण अंतराळात सोडतो की जेणेकरून ह्या नैसर्गिक असलेल्या प्रॉब्लेम्समधून आपण दूर जाऊ शकतो. हा एक सर्वात मोठा आपल्या समोरचं आव्हान आहे, हे जे मी सांगितलं आता. त्याचबरोबर ती मानवनिर्मित पण आपल्यासमोर मोठी मोठी आव्हानं आहेत. आणि अर्थात तुम्हाला सगळ्यांनी, माझ्या आधीच्या वक्त्यांनी हे सांगितलंच असेल की औरंगाबाद शहरातनं आपल्याला जर बघायचं गेलं कदाचित प्लॅनेट्स क्लस्टर दिसत असेल, पण आपल्याला अजून अँड्रोमेडा बघायची असेल तर ती कदाचित शहरातनं दिसणार नाही, कारण लाईट पोल्युशन इतकं आहे. हे मानवनिर्मित आहे, माणसाने निर्माण केलेले प्रॉब्लेम्स आहेत. मग त्यासाठी आपल्याला याच्यावरती पण मात करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कशी मात करणार, त्याची एक पुढची स्लाईड आहे की आपण कशा पद्धतीने कमीत कमी करू शकतो. स्मोक, डस्ट अँड कॉन्ट्राइल्स म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लक्षात येत नाही, पण खणन जे मोठ्या प्रमाणात चालतं वेगवेगळ्या खाण्यांमधनं, खाण जे असते ना, सिमेंट निर्मितीसाठी असेल, कोळसा काढण्यासाठी असेल, पेट्रोलियमसाठीच असेल, जेवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात हे ज्या काही गोष्टी घडतात त्यातनं पण फार मोठ्या प्रमाणामध्ये स्मोक आणि डस्ट आपल्या वातावरणात येतं. आणि ते डस्ट कुठल्या लेवलला असतं, एरोसोल लेवलला असतं. म्हणजे त्याची साईज ही मायक्रॉन लेवलला असते आणि ती ज्या वेळेला मायक्रॉन लेवलला जाते ती येणाऱ्या प्रकाशाशी इंटरॅक्ट होते. त्यामुळं तिथे येणारा सिग्नल सुद्धा आपल्याला त्या प्युरिटीचा किंवा त्या शुद्धतेचा मिळत नाही. त्यानंतर हीट पोल्युशन, हे पण आपण पाहतो की आज सर्वसाधारण बघितलं तर जिथे जास्त प्रमाणामध्ये मानव वस्ती आहे
त्याच्या व्यतिरिक्त आपण जर नैसर्गिकदृष्ट्या जंगलाचा बघायला गेला तर फार मोठा टेम्परेचर डिफरन्स पण आपल्याला सापडतो. ह्या गोष्टींचाही त्या आपल्या ऑब्झर्वेशन्सवरती परिणाम होऊ शकतो. आणि हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की रेडिओ ट्रान्समिशन, आज आपण इथे बसले बसले आपल्याला माहिती पण नाही की कितीतरी लहरी आपल्यापासून आरपार जात आहेत. मग त्यात मोबाईल सिग्नल्स असतील, तुमच्या रेडिओ सिग्नल्स असतील, किती हॅम रेडिओचे सिग्नल्स असतील, अशा कितीतरी लहरी आपल्या जवळपास जात असतात. आणि जर येणारं ऑब्झर्वेशन किंवा येणारे निरीक्षणाची जी वेवलेंथ आहे किंवा ती जी तरंग दैर्घ्य आहे आणि सिग्नल आहे, तो याच्याशी जर इंटरॅक्ट झाला तर तोही सिग्नल आपल्याला नष्ट होऊ शकतो, मिळू शकत नाही. त्यामुळे ह्या मानवनिर्मित अशा जे काही आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत हे पण फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हे चॅलेंजेस आपल्याला जोपर्यंत पृथ्वीवर मानव हा निसर्गाचा ऱ्हास करत राहील तोपर्यंत हे चॅलेंजेसमधून आपण बाहेर येणार नाहीत. आणि म्हणूनच आपण पाहतो की जास्त करून आपण आता अंतराळामध्ये ज्या दुर्बिणी स्थापित केलेल्या आहेत किंवा त्यातल्या त्यात आटाकामा काल फिल्म दाखवण्यात आली किंवा सायन्स सेंटरमध्ये फिल्म बघितल्या, तर अशा ठिकाणी जिथे कमीत कमी पोल्युशन असेल, कमीत कमी प्रमाणामध्ये ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव असेल, त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी मिनिमाइज करू शकतो, पण त्याही पूर्णपणे बंद करू शकत नाही. तर या लाईट पोल्युशनचं उदाहरण घ्यायचं झालं तर ही सगळ्यात वाईट पद्धत आपण लाईट लावण्याची मोठ्या शहरातली, त्यातल्या त्यात थोडी बेटर केली तर त्याचं वरचा काय, म्हणजे ही एक सांगण्याची पद्धत झाली की लाईट पोल्युशन आपण कसं कमी करू शकतो. पण तरी पण जरी हा प्रकार बघितला तर हा फक्त शौकिया खगोल म्हणजे हौशी खगोल वैज्ञानिकांसाठीचाच हा प्रॉब्लेम आहे. प्रोफेशनलांसाठी हे पण योग्य होणार नाही. तर अशा पद्धतीचे हे जे सगळे काही आपल्या समोरची आव्हानं आहेत, ही आव्हानं आपल्या काही मानवनिर्मित आहेत, काही नैसर्गिक आहेत. ह्या दोन्हींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि त्या बदलणाऱ्या गोष्टीतनं आपण त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. आता हे झाली महत्वाची आव्हानं जी निसर्गिक आणि मानवनिर्मित आहे. हा एक आव्हान आपल्या समोर मोठं आहे. मागे जाते फार मोठं आव्हान काय आहे, मी माझंच उदाहरण देतो. माझी PhD 1998-99च्या काळात सुरू झालं. 2001 पर्यंत मी काम केलं. जे कोणाला खगोल विज्ञान माहिती आहे त्या काळात नवीन स्काय सर्वेज येत होते. म्हणजे आपल्याकडे डेटा एवढा अवेलेबलच नव्हता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये की किती ताऱ्यांचं निरीक्षण झालंय, ते तारे आहेत कुठे, कुठल्या प्रकारचे आहेत. म्हणून माझं PhDचं काम जर बघितलं तर मी ह्या सगळ्यांवरती केला होता. कारण 98-99च्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल डेटा यायला सुरुवात झाली आणि आलेल्या डेटाला ज्यावेळेला आपल्याला अनालाइज करायचं होतं, त्यांचं वर्गीकरण करायचं होतं, त्यासाठी मी न्यूरल नेटवर्क, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कवर काम केलं की येणाऱ्या ऑब्झर्वेशनल डेटावरनं आम्ही न्यूरल नेटवर्क्स ट्रेनिंग दिली की आलेला डेटा जो आहे जो क्लासिफाय झालेला नाही आहे. आणि आता सगळेच खगोल विज्ञान करतात म्हणून सांगतो की त्यांचं स्पेक्ट्रल क्लासिफिकेशन असेल, ल्युमिनॉसिटी क्लासिफिकेशन असेल, ह्या सगळ्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी तो काळ अतिशय महत्त्वाचा होता. आणि त्या काळात ज्यांनी हायेस्ट रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोपी केली, मी हाय रिझोल्युशन नव्हती, माझी मीडियम रिझोल्युशन होती, तर त्या काळात येणारे जे महत्त्वाचे चॅलेंजेस होते किंवा आव्हानं होती, या आव्हानातनं लक्षात येतं आज आपण 2022ला बोलतोय. मी 22-23 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, ज्या वेळेला असलेला डेटाचं वर्गीकरण हा एक मोठा आपल्या समोरचं आव्हान होतं. पण आज जर आपण बघितलं तर रोजच्या रोज ट्रिलियन्स ऑफ बाईट्स ऑफ डेटा आपल्याकडे येतो. म्हणजे ट्रिलियन ऑफ डेटा आपल्याकडे ॲस्ट्रॉनॉमीचा प्रत्येक ठिकाणी तयार होतो. मग एवढा जर डेटा आपल्याकडे येत असेल तर त्या डेटातनं विज्ञान जर आपल्याला काढायचं असेल तर ह्या फार मोठ्या आपल्यासमोर असलेली आव्हान आहे की म्हणजे आपण म्हणतो ना, खोदा पहाड निकला चुहा, तर तो आपल्याला जर तो खरंच उंदीर शोधून काढायचा असेल तर तो अख्खा डोंगर पोखरायला लागतो आणि त्या डोंगरातनं तो एवढीशी गोष्ट शोधण्यासाठी. तीच परिस्थिती आज खगोल विज्ञानाची पण आहे की एवढ्या मोठ्या डेटामधनं आपल्याला अपेक्षित असलेलं विज्ञान शोधून काढणं हे आपल्यासाठी फार मोठं चॅलेंज आहे. आणि हे करत असताना ह्या काही स्टेप्स आहेत, ह्या काही असलेल्या बेसिक गोष्टी आहेत की डेटा पहिल्यांदा आपण रॅन्डम सॅम्पलिंग कसं करायचं, त्यानंतर आपल्यासमोर एक ऑब्जेक्टिव्ह निर्माण केलं पाहिजे. त्या ऑब्जेक्टिव्हसाठी आपण एक स्टॅटिस्टिकल किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन स्थापन केली पाहिजे. त्यातलं आपल्याला अपेक्षित असलेलं विज्ञान शोधलं पाहिजे. त्यात आपल्याला अपेक्षित असलेलं काय आहे हे शोधून काढलं पाहिजे. त्याची अनालिसिस प्रोसेस केली पाहिजे. त्या अनालिसिस केल्यानंतर इंटरप्रिटेशन, अशा भरपूर स्टेप्स आपल्या या सगळ्या अवलोकनात्मक खगोल विज्ञानामध्ये आहेत
ही सगळी आव्हानं आहेत. म्हणजे जर सांगायचं झालं तर आजही आता काही दिवसानंतर आपण आदित्य मिशन लॉन्च करतोय. त्यानंतर आता आपण काही दिवसानंतर भरपूर मोठे खगोल विज्ञानामध्ये किंवा असे आपण भारतातर्फे सुद्धा पाठवतोय. इवन तुम्हाला माहिती असेल ॲस्ट्रोसॅट सोडलेला आपण जो सॅटेलाइट होता 2008 का काहीच्या दरम्यान, तो डेटा आज तागायतही तो पूर्ण अनालाइज झालेला नाहीये. ही सगळी आव्हानं आहेत. मग ही आव्हानं पेलवायची कशी, ही आपण निभवायची कशी, की एवढ्या मोठ्या डेटामधनं आपल्याला असलेलं अपेक्षित असलेलं विज्ञान करायचं कसं, तर ही आज आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हीच आपल्यासारख्या संमेलनातनं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि मला वाटतं कुणीतरी आपल्याकडे येऊन आयुकाची वक्ते होते की ज्यांनी आपल्याला सिटिझन सायन्स नावाचा एक संकल्पना आपल्यासमोर मांडली असेल, की प्रोफेशनल लोकांनी त्यांचा वेळ ह्याच्यात न घालवता सिटिझन सायन्सने याला जर मदत केली तर कमीत कमी 100 पैकी त्यांना फक्त 10च गोष्टींवरती काम करायला लागेल. 90 गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला सिटिझन सायन्स मदत करू शकतात. अर्थातच खरं विज्ञान करायचं काम प्रोफेशनल करतील, पण आपल्यासारखी अमॅच्युअर किंवा हौसी खगोल विज्ञान करणारी जी मंडळी आहे ती पण ह्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. ही आव्हानं आपण स्वीकारली पाहिजेत. म्हणून या आव्हानात्मक आपल्याला विषय जर पुढे न्यायचा असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, हे यातनं मला सांगायचं आहे. आता आपल्या समोर या खगोल विज्ञानातनं आणि 3 गोष्टी महत्वाच्या समोर आल्या. आपण जुरासिक पार्क सारखी फिल्म पाहिली आहे, त्यात आपल्याला लक्षात आलं की एक ॲस्ट्रॉइड पृथ्वीवर आला आणि ते असलेले डायनासोर्सचं सगळं नष्ट झालं. म्हणजेच काय, यातनं आपल्याला हे लक्षात आलं की येत्या काळात पृथ्वी पण अशा गोष्टींना सामोरी जाणार आहे किंवा जायला लागेल. मग हे येणारी भाकितं जी आहेत ती आपल्याला खगोल विज्ञानासारख्या गोष्टींमुळेच, ह्या संधी आहेत आपल्यासाठी, ह्या असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला अशा ज्या गोष्टी आहेत किंवा त्यात थोडक्यात हे सांगायचं तर जे आपल्या येणाऱ्या काळामध्ये ज्या अशा भविष्यातल्या डेंजर्स आहेत की आपल्याला येऊन मोठा कुठला तरी क्षुद्र ग्रह असेल, ॲस्ट्रॉइड असेल, कोणीतरी आपल्यावर येऊन धडकेल, याचं प्रेडिक्शन आपल्याकडे काढण्याची फार मोठी संधी ह्या खगोल विज्ञानातनं झाली. आणि कदाचित तुम्ही पाहते असाल रोज साधारण 8-10 दिवसानंतर आपल्याला कुठला तरी एक ॲस्ट्रॉइड असेल, काहीतरी असेल, तो किती स्पीडने येतोय, त्याचा ट्रॅक कसा बदलतोय हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ह्याच्यातनं आपल्याला एक फार मोठी संधी मिळालेली आहे. अर्थात आज आपण ज्या पद्धतीनं पृथ्वीचा ऱ्हास करतो, नॅचरल रिसोर्सेस सुद्धा नष्ट होणार आहेत. त्यामुळे आपण पाहतो की मध्ये इम्पॅक्ट टेम्पल इम्पॅक्ट नावाचा आपण जो एका लघुग्रहावरती म्हणा किंवा कॉमेटवरती मिशन पाठवलं गेलं की त्याच्यात असलेले खनिज आपल्याला आणता येतील का, हे प्रयत्न करायला आपल्याला फार मोठा वाव मिळाला. आणि ज्यातनं आपल्या येत्या भविष्यामध्ये ह्या लागणाऱ्या सगळ्या ज्या काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ती आपल्याकडे आणता येऊ शकेल का, हा पण एक फार मोठा संधी आपल्या ह्या खगोल विज्ञानामुळे मिळते आहे. आणि साहजिकच आपण म्हणतो की आज तागायत तरी आपल्याकडे फक्त मनुष्य एवढाच एक सर्वात बुद्धिजीवी प्राणी आहे आणि त्या बुद्धिजीवीपेक्षा आणि कोणी आहे का, हे आपण गेली जेव्हापासून आपल्याला खगोल विज्ञान कळतंय तेव्हापासून आपण याचा शोध घेतोय. अजून उत्तर सापडलं नाही, पण ही आपल्यासाठी एक फार मोठी संधी आहे की या खगोल विज्ञानात अशा काही गोष्टींना आपल्याला उपयोग होऊ शकतो. आता माझ्या प्रेझेंटेशनचा शेवटचा भाग, किती वेळ राहिला, एक 10च मिनिटं, संपला, शेवट आला. आता आपण सगळी विज्ञान संचारक म्हणून काम करतो आणि आपण आपल्या देशापुरतंच मर्यादित राहू. आणि मला वाटतं ह्या माझ्या वाक्याशी सगळे सहमत असाल की भारत विविध भाषांनी असलेला देश आहे. म्हणजे अगदी सहज जरी सांगायचं झालं तर आपल्याकडे 12 भाषा अशा आहेत की जे कोटींपेक्षा जास्त लोक बोलतात, लिहितात. मग आपल्याला खगोल विज्ञान जर त्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर या सगळ्या भाषांमधनं फार मोठ्या प्रमाणामध्ये रिसोर्सेस, त्यांच्या साहित्य निर्माण करण्याची आपल्या सर्वांसमोर फार मोठी गरज आहे. साहजिकच संस्कृती ही प्रत्येकाची वेगळी आहे. त्या संस्कृतीच्या पद्धतीनं तो खगोल विज्ञान आपल्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. तुम्ही म्हणणार की संस्कृती आणि खगोल विज्ञानाचा काय संबंध? दिनदर्शिका हे फार मोठं उदाहरण आहे. केरळमध्ये गेलात तर वेगळी दिनदर्शिका सापडेल, महाराष्ट्रात आलात तर वेगळी सापडेल, पुढे काश्मीरमध्ये गेलात तर आणि वेगळी सापडेल. तर ही पण आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या काही उदाहरणं आहेत. मग आता ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत आपल्या दृष्टिकोनातनं? तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फार लहान वयापासनं त्या मुलांना त्या विषयात एक रुची किंवा आकर्षण निर्माण करायचं असेल
तर ह्या सगळ्यांमध्ये आपण जे हौशी खगोल विज्ञान करणारी मंडळी त्यांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मातृभाषांमधनं फार मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. महाराष्ट्र त्या बाबतीत बऱ्यापैकी नशीबवान आहे, पण तरी पण आपल्याकडे ही सगळी साहित्य निर्मिती जी झालेली आहे किंवा ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे ती फक्त मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित राहिली. आणि मला वाटतं सोमन सरांनी याच्यावर आपल्याला काल सांगितलं पण की आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. MGMला त्यांनी आव्हान पण केलं की हे कसं करू शकता. ही एक आपल्या समोरचं फार मोठं आव्हान आहे आणि आपण ही सहजपणे पेलवू शकतो. आणि असलेल्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून ही जनजागृती करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे, जे आपण खगोल विज्ञान करू इच्छितो किंवा करण्याची इच्छा ज्याच्याकडे आहे. आणि हेही लक्षात असलं पाहिजे की खगोल विज्ञान करताना बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात की खगोल विज्ञान हे मल्टीडिसिप्लिनरी आणि मल्टी डायमेन्शनल अप्रोच असलेला विषय आहे. मला वाटतं आत्ताच बोलताना मला वाटतं सचिनजी सांगत होते की ॲस्ट्रॉनॉमीचा आणि केमिस्ट्रीचा फार मोठा जवळचा संबंध आहे. तसेच बायोलॉजी करणाऱ्यांना पण सांगता येतं की ॲस्ट्रोबायोलॉजी हा मोठा विषय आपल्यासमोर आहे, ॲस्ट्रोफिजिक्स हा मोठा विषय आहे, ॲस्ट्रो आर्किओलॉजी म्हणजे अशा प्रत्येक गोष्टींमध्ये ॲस्ट्रॉनॉमी आणि तो विषय आपल्याशी जोडला गेलेला आहे. म्हणून हा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असलेला विषय हा जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ह्या काही गोष्टींचा आपण वापर करू शकतो. उदाहरणार्थ ज्या लोकांनी टेलिस्कोप बनवला त्या लोकांना ह्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की जो कोणी टेलिस्कोप बनवतो त्याला मॅथमॅटिक्स किंवा गणितामधला कॉनिक सेक्शन, त्याचबरोबर ती छोट्या वजाबाक्या बेरजा ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी प्रामुख्याने विचार करायला लागतो. त्याचबरोबर भौतिकशास्त्राचा उपयोग करून फोकल लेंथ ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टींचा वापर करणे, कर्वेचर कसं द्यायचं, कर्वेचर ऑफ रेडियस कशी काढायची, ह्या सगळा म्हणजे गणित, भौतिक विज्ञान, इंजिनिअरिंग स्किल ह्या सगळ्यांचा वापर ह्यामध्ये केला जातो की ज्याला आपण स्टीम एज्युकेशन असं म्हणू शकतो. तर ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपण लोकांपर्यंत हा विषय तर पोहोचवता येईलच, पण आपल्या जीवनामध्ये असलेले वेगवेगळ्या विषयांचा कसा त्याच्याशी सांगड घालता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करता येऊ शकतो. आणि हेच सांगायचं झालं तर ह्या विशेष करून महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्या भाषेमध्ये आपण मटेरियल तयार करणार आहोत ती भाषा अतिशय रिच असली पाहिजे. म्हणजे काय, आज आपण पाहतो की जे कोणी भाषांतर करतं त्याला फार मोठं आपल्यासमोर आव्हान आहे. जे मराठीत शिकले आणि मराठीत जाऊन पण आपण एका ठिकाणी येऊन अडखळतो की एखाद्या शब्दाचा आपण इंटरफेरोमेट्री हा शब्द कसा मराठीमध्ये भाषांतरित करायचा, याच्यासाठी फार मोठी टर्मिनॉलॉजीची गरज आहे, ते शब्द निर्माण करण्याची गरज आहे. बरं, निर्माण केली तर ती सर्वसामान्यांना कळणार आहे का, हाही आपल्या समोरचा मोठा प्रश्न आहे. ही सगळी आव्हानं आपल्या समोर आहेत. त्यामुळं ही जी इंडिजिनस लँग्वेज मटेरियल डेव्हलपमेंट आपण ज्या वेळेला म्हणतो त्यासमोर ही मोठी आव्हानं आहेत. एकतर ती आपण जर शब्द तयार केले तर ती सर्वसामान्यांना कळतील का, आणि ते जर कळवून घ्यायचे असतील तर ते त्यांच्या पहिल्यापासूनच्या वातावरणामध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये ते आले पाहिजेत. जर येत नसतील तर ते कसे आपल्या पद्धतीनं आपल्याला काही त्याचे ज्याला आपण म्हणतो की सामायिक शब्द कुठले घेता येतील त्याचा विचार केला पाहिजे. ही आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर ती टार्गेट ओरिएंटेड अप्रोच, जर आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना खगोल विज्ञान शिकवायला गेलो तर त्याच्या मर्यादा आहेत. ह्या खगोल विज्ञान करणाऱ्याला वैज्ञानिकालाही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आपल्यासारख्या विज्ञान संचारण करणाऱ्यालाही महत्त्वाचं आहे. तिथे जाऊन जर आपण विद्यार्थ्यांसमोर अशा काही गोष्टी बोललो की ते आपल्याला माहिती आहे म्हणून त्याला सांगायचा प्रयत्न केला तर त्या माणसाला ते कळणार नाही. म्हणून टार्गेट ओरिएंटेड अप्रोच हा आपला असला पाहिजे. आपण कुणाशी बोलायला जातोय, कुणाशी सांगायला जातोय. आणि हेही बऱ्याच वेळेला गफलत होते की ज्यावेळेला तुम्ही उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या समोर इंजिनिअरिंग असतील IIT मधल्या विद्यार्थ्यांसमोर जाऊन जर तुम्ही पॉप्युलर सायन्सचं लेक्चर दिलं तर त्यांच्यासमोर ते व्यर्थ आहे, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. म्हणून हा टार्गेट ओरिएंटेड अप्रोच सुद्धा आपल्यामध्ये असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे आपण हा विचार करून लोकांसमोर गेलं पाहिजे. ह्या गोष्टीचाही आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. आणि शेवटचा माझा हा महत्त्वाचा एक पॉईंट तुमच्यासमोर सांगायचा आहे की आज आपण बघतो, आज केवळ श्रीनिवास औंधकरजी किंवा त्यांचे सहयोगी यांच्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली सगळी मंडळी आज ह्या संमेलनाच्या कारणासाठी एकत्र आली. जर अशी संमेलनं घेतली गेली नाही तर आपण एकमेकांना ओळखणार पण नाही, एकमेक काम करत असलेले कळणार पण नाही. म्हणून वेळोवेळी अशा पद्धतीच्या लोकांची संमेलनं
आणि त्याचबरोबर वेळोवेळी अशा पद्धतीचे एक समूह निर्माण करून त्याचा आपण जसं रोडमॅप म्हणूया की त्याचा एक आपल्या समोर एक मोठा आव्हान असलं पाहिजे की येत्या काही काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रातल्या कुठल्या भागामध्ये कुठला विषय कुठपर्यंत न्यायचा आहे हा एक सिस्टमॅटिक अप्रोच ज्याला असं म्हणू शकतो, अशा गोष्टी असण्याच्या अत्यंत आवश्यकता आहे. अन्यथा काय होईल, औरंगाबाद शहर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा आणि नागपूर असेल, अशा शहरांपुरतंच खगोल विज्ञान आणि खगोल विज्ञानात येणारी लोक निर्माण होतील. पण माझ्यासारख्या बीड जिल्ह्यातल्या, माझ्यासारख्या आष्टी तालुक्यातल्या छोट्या गावामध्ये जाऊन खगोल वैज्ञानिक बनणार नाही. म्हणून ही सर्वात मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं मला वाटतं. आणि हेच मी ह्या इथे सांगायचा प्रयत्न केला की आपण ह्या सगळ्यांचा वापर करून काय केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या लोकांना नेटवर्कमध्ये कसं आणता येईल, या लोकांना एकत्रित कसं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत यांच्याशी आपण एकत्रित केलं गेलं पाहिजे, यांच्यामध्ये नेटवर्किंग निर्माण झाली पाहिजे. त्याचं एक छोटंसं उदाहरणं मी इथे वेगवेगळी दिली आहेत. विज्ञान प्रसारचा एक विपनेट क्लबचं नेटवर्क आहे. हे एक नेटवर्कच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये काम करणारी मंडळी एकत्र येते. अशा आपल्याला झू युनिवर्स ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यातनं आपण सगळी कम्युनिटी एकत्र येऊन सर्वांनी त्याच्यासाठी काम करणं हेही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि हे सगळं करत असताना फायनली आपल्यासमोर वेगवेगळे खगोल वैज्ञानिक, खगोल संचारक, हौशी खगोल वैज्ञानिक, वैज्ञानिक लेखक, शिक्षक अशी सगळी बनवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आणि आपण ह्या आव्हानातनं मिळालेल्या संधी यातनं पुढे येऊन हे सगळं आपण करू शकू, एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, कॅलेंडर, भारतीय कॅलेंडर पासून सुरुवात केलेलं हे विवेचन खरं म्हणजे विषय आव्हानं आणि संधी खगोलशास्त्रातील असा असतानाही त्यांनी कॅलेंडरचा एक मुद्दा घेऊन आपल्यासमोर एक मुद्दा दिला आहे की भारतीय खगोल अभ्यासकांनी भारताला खगोल विश्वात एक मानाचं स्थान देण्यासाठी कोणते कोणते मुद्दे आपण महत्त्वाचे घेतले पाहिजे. ज्या शके सालाचा त्यांनी उल्लेख केला मित्रांनो, त्या काळी एका राजाला वाटलं माझं स्वतःचं कॅलेंडर असावं. आज स्वतंत्र भारताने खरंच ठरवायला पाहिजे की आमची वैज्ञानिक दिग्दर्शिका आमच्या नागरिकांपर्यंत आपण ती त्यांच्या अंगवळणी पडेल असं काम करायला पाहिजे. खगोल विज्ञानात आपण अनेक शतकं काम करू शकू असा एक आत्मविश्वास त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला मिळतो. एक अतिशय विस्तृत अवकाश आपल्यासमोर त्यांनी सादर केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतातल्या वैविध्याचा जे भाषा आहे की त्या भाषांमध्ये हे खगोल विज्ञान आपण पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलं पाहिजे. एक नवी संस्कृती निर्माण आपण करत राहिलं पाहिजे. संपूर्ण व्याख्यानात वैज्ञानिक दृष्टिकोन या महत्त्वाच्या विषयावर त्यांचा भर होता. तसेच जनजागृतीची ही नवी माध्यमं निर्माण करत असताना आपण अनेक मंच उभे करायला पाहिजे आणि तो मंच उभा करण्यासाठीच आजचा तो उद्देश ठेवूनच आपण हे संमेलन आपण घेतलेलं आहे. या संमेलन आणि परिषदेचं मुख्य उद्दिष्ट ते होतं विज्ञानाच्या विविध शाखा एकत्र येऊन कसं काम करू शकता याचा एक सुंदर गोफ त्यांनी आपल्यासमोर सादर केला. मी असं म्हणेल की त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर आपण सर्वांच्या वतीने मी त्यांना ग्वाही देतो की असा समूह आम्ही निर्माण करून आपण सगळेच हातात हात घालून काम करूया. या सगळ्याला एक समराईज करण्यासाठी एक खूप सुंदर छान अजित सिंग तोमर म्हणून जे आहेत त्यांची कविता आहे, हिंदीतले कवी आहे. थोडासा तुमचा वेळ घेईल मी, पण मला राहवलं नाही. धरती घूम रही है अपनी एक स्थिर गति से, कायदे से इसे रुक जाना चाहिए कुछ पल के लिए, ताकि जड़ हुए मनुष्य छिटक कर जा पड़े मिलो दूर. मनुष्यता को बचाने के लिए कम से कम एक प्रयास धरती को करना चाहिए. देखना एक दिन ऐसा होगा धरती बंद कर लेगी अपनी आंखें, फिर फर्क करना मुश्किल हो जाएगा दिन और रात का. उस दिन आसमान कोई सलाह नहीं देगा, वो देखेगा मनुष्य को भरम के चलते गिरते संभलते हुए. धरती आसमान के बीच उस दिन सबसे अकेला होगा मनुष्य. धरती की शिकायत बस इतनी सी है, मनुष्य उसे अपनी संपत्ति समझता है जबकि वो खुद ब्रह्मांड के निर्वासन पर है.
जिस दिन पूरा होगा उसका अज्ञातवास, मनुष्य सबसे अप्रासंगिक चीज होगा धरती के लिए. मला असं वाटतं अजित सिंग तोमरने आपण किती अप्रासंगिक होऊ अशी एक भीती व्यक्त केलेली आहे. तर ती भीती आपण सत्यात न येऊ देता या धरतीचं, या विश्वाचं एक कंट्रीब्युटरी भाग बनू असं एक आश्वासन देऊन मी आजचं आपण व्याख्यान अतिशय सुंदर दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचे धन्यवाद व्यक्त करावे. पुढील सूत्र मी सूत्रसंचालकांकडे देतो.